आपलं देशांतर्गत हितसंबंध जपणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं असतं. आता आंतरराष्ट्रीय व्यापार करताना अनेकदा स्थानिक बाजारपेठेला फटका बसण्याची भीती असते. तर भारतानं दुग्धजन्य पदार्थ, तृणधान्य आणि तेलबियांसारख्या आपल्या संवेदनशील क्षेत्रांचं रक्षण या करारामध्ये नेमकं कसं केलंय? जसं आता मी म्हणतोय की त्याच्यामध्ये बेसिकली काय केलंय की हे म्हणजे डेअरी प्रोडक्ट्स, बरोबर. ऑइल सीड्स आणि हे जी अतिशय संवेदनशील अशा ज्या आयटेम्स आहेत जे भारताच्या दृष्टीने प्रोटेक्शन मिळणं आवश्यक आहे. बरोबर. आपल्या इकॉनॉमीचा तो कणा आहे. त्या शेतकऱ्यांना सतत प्रोटेक्शन देणं हे अतिशय आवश्यक आहे, कारण भारतातला शेतकरी हा प्रचंड सधन नाहीये. तो फ्रॅगमेंटेड ऍग्रिकल्चरिस्ट असल्यामुळे, छोटे छोटे सगळे शेतकरी असल्यामुळे त्यांना प्रोटेक्शन देणं हे अतिशय आवश्यक होतं. या करारामध्ये भारतीय सरकारच्या वतीने जे काय डेलिबरेशन्स झाली, त्या डेलिबरेशन्समध्ये सातत्याने याच्यावर आग्रह करण्यात आला की या ज्या काही गोष्टी आहेत, एस्पेशली तेलबिया असतील आपण म्हणलात तसं, किंवा दुग्धजन्य पदार्थ असतील, किंवा हे तृणधान्य वगैरे असे हे जे सगळे त्याचा जो इम्पोर्ट आहे त्याच्यावरचा इम्पोर्टचा टॅक्स हा कमी केला गेलेला नाही. परंतु एक्सपोर्टच्या संदर्भामध्ये मात्र आपल्याला त्याचा जो टॅक्स आहे तो कमी केल्यामुळे आपल्याला आपल्याला अपॉर्च्युनिटी वाढली, पण इम्पोर्टच्या बाबतीमध्ये त्यांना प्रोटेक्शन दिलंय. पण हे कायमचं नाहीये. अच्छा. त्याच्यासाठी सुद्धा ते फेस्ड आउट आहे. 3 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष अशा पद्धतीने. म्हणजे का असं केलंय तर 5 वर्षामध्ये आपण त्या कॅपॅबिलिटीज निर्माण करा की ज्याच्यामध्ये आपण आपला कॉम्पिटिटिव्हनेस हा निर्माण करू आणि त्यावेळेस सुद्धा आपण कॉम्पिटिटिव्ह राहू. अशा दृष्टीने काही आयटम्स ना त्यांनी उदाहरणार्थ त्यांच्या काही गोष्टींना इम्पोर्ट करायला परमिशन दिली. उदाहरणार्थ विस्की आणि वाईनला मला वाटतं त्यांनी इम्पोर्ट करायला परमिशन दिली आहे टॅक्स फ्री किंवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी टॅक्स करून, किंवा काही प्रमाणातल्या व्हेकल्सना इम्पोर्ट करायला परमिशन दिली आहे. भारतातल्या ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीला सुद्धा प्रोटेक्ट केल्यानंतरही मोठ्या आकाराच्या ईव्हीजना, म्हणजे इलेक्ट्रिकल व्हेकल्स. पण ज्या छोट्या प्रमाणातल्या, छोट्या आकाराच्या आणि ज्या पॅसेंजर व्हेकल्स ईव्ही बनतात, ज्या भारतामध्ये टाटा आणि महिंद्रा बनवतं, त्यांना प्रोटेक्शन देण्यात आलेलं आहे. पण ते सुद्धा 5 वर्ष, 7 वर्षाच्या दरम्यान पर्यंतच आहे. तोचपर्यंत यांनी त्यांची तशा पद्धतीने एफिशियन्सी वाढवून मार्केट कॉम्पिटिटिव्हनेस तयार करावा अशी अपेक्षा त्या करारातनं मांडण्यात आलेली. उल्हासजी, आपण सगळे बोलतोय, अर्थातच भारताला कशा